नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही एक महिला आहात. लांब केस ठेवण्याची तुम्हाला पण आवड आहे. त्या अगोदर मला हे सांगा की तुम्ही जेव्हा पण तुमचे केस पिंजरत असता त्यावेळेला तुम्ही जे तुमचे केस गळत असतात तर त्या केसांचं तुम्ही काय करता? तुम्ही देखील बाकी स्त्रियांसारखे तुमचे केस इकडे तिकडे फेकून तर देत नाही ना, व कचऱ्याच्या डब्यात देखील टाकत नाही ना? तर तुम्ही देखील ही चूक करत आहात. तर आता सावधान, कारण याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातल्या अनेक संकटांना सामोरे जाऊ शकता. तुमच्यासमोर अजून संकटे येऊ शकतात. तुम्ही प्रत्येक वेळेस शारीरिक आजारी असता. तुमच्यावर कोणी तंत्रमंत्र नाही न केलं, तुम्हाला कोणी नकारात्मक ऊर्जेने नकारात्मक तर नाही ना केलं, व तुम्ही देखील त्या स्त्रियांमध्ये नाही ना जे प्रत्येक वेळेस क्रोधित असतात. त्या स्त्रिया चिडचिड करत असतात. अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक परिस्थिती त्यांच्यासमोर येत आहे. मैत्रिणींनो, जेव्हा पण स्त्री आपले गळलेले केस इकडे तिकडे फेकून देते, अशा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या बिनबोलता येतात व अशा स्त्रियांवर सदैव नकारात्मक ऊर्जेचे स्वरूप असते. तर तिथे प्रश्न हाच येतो की आपल्या तुटलेल्या म्हणजेच गळलेल्या केसांचं नेमकं काय करायचं व तुटलेले केस इकडे तिकडे फेकून दिल्यावर आपल्या कोणत्या समस्या भोगाव्या लागतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणण्याआधी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, कारण आमचे येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या झेप अस्तित्वाचे या यूट्यूब चॅनलवर. पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव अशीच राहो. मैत्रिणींनो, जेव्हा पण स्त्रियांच्या बाबतीत शृंगाराला घेऊन कोणतीही गोष्ट असते तर हिंदू धर्मामध्ये समुद्रशास्त्रामध्ये जे पण पुस्तक आहे त्याच्यामध्ये महिलांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या प्रत्येक गोष्टींची सर्व माहिती दिलेली आहे. समुद्रशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की स्त्रियांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. स्त्रियांचे केस त्यांच्या रूपाला एकदम सुंदर बनवतात व स्त्रिया ह्या माता लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते. ज्या स्त्रियांचे केस लांब असतात त्या स्त्रियांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते व अशा स्त्रिया आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या प्रगती करू शकतात. व गुरुजींचे असे सांगणे आहे की स्त्रिया आपल्या केसांमध्ये अशा चुका करत असतात की त्याचे फळ इथे त्यांना भोगावे लागते. खरं तर मुळात महिलांना हेच माहीत नसते की कोणत्या दिवशी आपले केस धुतले पाहिजे आणि हे देखील विसरतात की आपल्या केसांना कधी कापावे आणि कधी कापू नये. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की आठवड्यातील 7 दिवसांमधील काही विशेष दिवस आपल्या केसांना धुवावे किंवा कापावे. तुम्ही अनेक लोकांना बोलताना पाहिले असेल की स्त्रियांनी मंगळवार, गुरुवार, शनिवार केस धुवायला नाही पाहिजे किंवा केस कापायला नाही पाहिजे. मित्रांनो, केस कापण्याचा अर्थ पुरुषांसारखे केस कापणे असा होत नाही. काही स्त्रियांना सवय असते की आपले केस चांगले दिसावेत, थोडे कमी करावेत. काही लोक स्त्रियांना सोमवारी देखील केस धुवायला नकार देतात. तसेच महिन्यामध्ये काही खास दिवस आहेत. अमावास्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशी स्त्रियांनी केस कापणे किंवा केस धुणे वर्जित आहे. ज्योतिषी सांगतात की या दिवशी चंद्रमा उचित किंवा निश्चित स्थानावर असतो. त्याच्यावरून ते आपल्या मनावर चांगले परिणाम दाखवू शकतात. त्याचा परिणाम स्वास्थ्यावर देखील होतो. सोमवारी केस कापणे किंवा केस धुणे थांबवले पाहिजे. तसेच मंगळवारी देखील जास्त स्त्रिया आपले केस धुतात. त्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कमजोर होतो. त्यांच्या जीवनात किंवा जीवनामध्ये नकारात्मक शक्तीचा देखील प्रभाव वाढायला लागतो. मंगळवारी प्रत्येक स्त्रियांनी आपले केस इकडे तिकडे फेकू नये
व केस कापू नये व केस धुवू नये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.